गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे श्याम। आपण मनु महाराज आणि शतरूपा यांच्या माध्यमातून हा सृष्टीचा विस्तार त्याचा आपण चिंतन पाहत आहोत। आलं का लक्षामध्ये? मनु महाराजांना एकूण 3 मुली, आपोती, देवहूती आणि प्रसूती। देवहूतीचं आपण पाहिलं, ज्या देवहूतीच्या घरी प्रत्यक्ष कपिल भगवंतांनी अवतार धारण केला। कपिल भगवंताला एकूण 9 बहिणी, खूप मोठा विस्तार। कपिल भगवान पुढं भगवंत चिंतनासाठी निघून जातात। माता देवहूतीचा वंश पुढे चालला नाही, कारण कपिलांनी विवाहच केला नाही, संन्यास दीक्षा घेतली। एकच मुलगा, तोही अरण्यामध्ये, वनामध्ये, जंगलामध्ये निघून गेला। दुसरी मुलगी आहे जिचं नाव आहे आकोतीचा विवाह रुचिनाम प्रजापती सोबत झाला, ते आपण पाहिलं, ज्यांच्या घरी प्रत्यक्ष यज्ञ भगवान प्रगट झाले। मनु महाराजांची तिसरी मुलगी आहे जिचं नाव आहे प्रसूती। प्रसूती प्रकर्षेन सुयेती इति प्रसूती। या प्रसूतीचा विवाह दक्षनाम प्रजापती सोबत झाला। आलं का लक्षामध्ये? आणि यांच्या घरी प्रत्यक्ष माता सती अर्थात जगदंबेचा अवतार झालेला आहे। कुणाच्या घरी? दक्षाच्या घरी माता सती। या माता सतीचा विवाह भगवान शंकरासोबत झालेला आहे। आई वडिलांच्या इच्छे विरुद्ध माता सतीने भगवान शंकरासोबत विवाह केला। आता भगवान शंकरांचं राहणं, त्यांचा निवास, त्यांचे सवंगडे वेगळेच आहे। तरी पण संगी भूत मेळा विराजितो। आलं का लक्षात? ज्या वैद्यनाथ भगवंताच्या सानिध्यामध्ये आपली सेवा आहे। कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटे झळाळी, कारुण्य रूप भव सिंधुहारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी। बर का? माता सतीचा विवाह। माता सती शक्ती आहे। कोण आहे? शक्ती। शक्तीचे अनंत रूप आहेत। आपल्या इकडं 3-3.5 पीठाचं चिंतन केलेलं आहे। या देही सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। 3.5 पीठ आपल्याकडे आहेत। कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड आणि सप्तशृंगी ही 3.5 पीठ आहेत। तसं पाहिलं तर मातेचे 51 पीठ आहेत। किती पीठ आहेत? 51। पहिलं पीठ सध्या बलूच पाकिस्तान मध्ये पहिलं पीठ आहे माता सतीचं, ज्याला हिंगोर अंबिका देवी म्हटलेलं आहे। आलं का लक्षामध्ये? 51 पीठापैकी पहिलं पीठ आहे। मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। भगवान शंकरासोबत विवाह झाला आणि इकडं घरी म्हणजे माहेरी
दक्ष प्रजापतीने यज्ञ प्रारंभ केलेला आहे, किंतु त्या यज्ञामध्ये आमंत्रण नाही. यज्ञामध्ये आमंत्रण नाही, भगवान शंकराला तिथे स्थान नाही. शेवटी माहेरचा विषय असल्यामुळं माता सतीने विचार केला, आपल्याला माहेरला बोलवण्याची काय आवश्यकता आहे, आपलं माहेर आहे, आपण जावं. परंतु आता जाण्यासाठी परमिशन तर घ्यावं लागेल मालकाचं. भगवान शंकरानेही विचार केला मनोमन, आता यांच्या माहेरचा कार्यक्रम आहे, यांना आपण जाऊ नको म्हटलं तरी या काही थांबणार नाही. जाऊ नको म्हणून नाराजी प्रकट करण्यापेक्षा इशारा केला. पुढे माता सती माहेरी गेल्या. स्वागत तर कुणच केलं, आईनं पण स्वागत केलं. आणि जेव्हा ते संबंध यज्ञ मंडप पाहत पाहत माता सती त्या यज्ञ मंडपामध्ये पाहतात, प्रत्येक देव देवतांना स्थान आहे, परंतु स्वतःच्या मालकाला अर्थात भगवान शंकराला तिथे स्थान नाही, त्याची पूजा नाही. जेव्हा हे लक्षामध्ये आलं, राग अनावर झाला आणि त्या यज्ञकुंडामध्ये माता सतीने आत्मदाह केला. सोबत गेलेले गण, त्या गणामध्ये आणि दक्षामध्ये घनघोर युद्ध प्रारंभ झालं. ही बातमी कैलासावर असणारे भगवान शंकराला कळाली. भगवान शंकर तिथे गेले आणि पाहता पाहता संपूर्ण यज्ञ विध्वंस झाला. आलं का लक्षामध्ये? शेवटी दक्षाचा शिरच्छेद झाला आणि यज्ञकुंडातून परश्य भगवान शंकराने माता सतीला संजीवनी मंत्राने पुनश्च जागृत करून माता सतीने विनंती केली, भगवान काही जरी झालं तरी माझे वडील आहेत. आलं का लक्षामध्ये? मग काय करावं? आता ते धड पडलेलं होतं, मुंडकं कुठं त्रिभुवनामध्ये निघून गेलं दक्षाचं. म्हणून इकडं तिकडं पाहिलं भगवंताने आणि एक बोकड होता, त्या बोकडाचा शिरच्छेद केला आणि ती मुंडकं आणून बसवलं. कोणाला? दक्षाला. म्हणून तेव्हापासून असा प्रघात आहे, नियम आहे, महादेवाचं दर्शन केल्याच्या नंतर तो आवाज काढला जातो तिथे. आलं का लक्षामध्ये? असा नियम आहे. दक्ष प्रजापतीचा हा यज्ञ विध्वंस झालेला आहे बर का. पुन्हा भगवान शंकर आणि माता सतीचा प्रपंच खूप मोठा आहे, मला तिकडे विस्तार करायचा नाही. यानंतर मनु महाराजांना 2 मुलं, या 3 मुलीचा आपण विस्तार पाहिला. जे 2 मुलं होते मनु महाराजांची, एक प्रियव्रत आणि दुसरा उत्थानपाद. प्रियव्रत उत्थानपादो शतरूपा पतिसुतो वासुदेवस्य कलया रक्षायाम जगत स्थितो. बरं का, उत्तानपाद, उलटे ज्याचे पाय त्याचं नाव उत्तानपाद. या उत्तानपादाला 2 पत्न्या, एक सुनीती आणि दुसरी सुरुची. सुनीतीला पुत्र संतती नाही. एक दिवस उत्तानपाद अरण्यामध्ये जंगलामध्ये गेले युद्धासाठी. युद्ध जिंकलं, तिकडून येताना युद्धामध्ये सुरुची नावाची धर्मपत्नी करून घेऊन आले सोबत. कालांतराने असं झालं की सुनीतीलाही दिवस गेले आणि सुरुचीलाही दिवस गेले. सुनीतीला मूल झालं, त्याचं नाव आहे ध्रुव. काय आहे? ध्रुव. आणि सुरुचीला मूल झालं, त्याचं नाव आहे उत्तम. ही 2 मुलं. सुरुची ही आवडती बर का, किंतु उत्तानपादाने पहिली धर्मपत्नी राज महालाच्या बाहेर ठेवली. अर्थात सुनीती बाहेर आहे
पर्णकुटीमध्ये. हळूहळू ध्रुवबाळ मोठा झाला. ध्रुवबाळानं विचारलं, आई माझे वडील कोण आहे? कारण जेव्हा हा ध्रुव खेळायला जायचा, बरीचशी लोक बोलायची, त्याच्या कानावर यायचं, अरे हा तो राजाचा मुलगा आहे. त्यानं विचारलं स्वतःच्या, आई माझे वडील कोण आहेत, माझ्या वडिलांचं नाव काय? आईने सांगितलं, तुझे बाबा हो या राजाचे मालक आहेत, राजा आहेत. मग आपण बाहेर एवढी दरिद्रता का? काय कारण? काय सांगणार सुनीती? शेवटी सुनीतीने सांगितलं, तू तुझ्या बाबांनाच विचार. म्हणून तो विचारण्यासाठी ध्रुवबाळ राज्यामध्ये गेला वडिलांकडे. उत्तानपादाला आनंद वाटला का आपलं पोरग येतंय. सरळ ध्रुवबाळ आला आणि वडिलांच्या मांडीवर जाऊन विराजमान. ते सुरुचीने पाहिलं आणि धावत पळत येऊन सुरुचीने ध्रुवबाळाला वडिलांच्या मांडीवरून खाली खेचलं आणि सांगितलं, ध्रुव तुला या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही. तुला जर तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी तुला जन्म घ्यावा लागेल, तरच बसता येईल. नसेल तर भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागेल, देव प्रसन्न करून घ्यावा लागेल, तर या मांडीवर बसण्याचा तुला अधिकार प्राप्त होईल. हो महाराज, तो ध्रुवबाळ पुढे रडत रडत आपल्या आईकडे आला, सुनीतीकडे. हो, सुनीतीने सांगितलं, बाळा मी तुला सांगितलं होतं जाऊ नको, गेला ना, परिणाम तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ध्रुव बोलतो, आई मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर ती आई म्हणते की तर माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, नसेल तर भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागेल. जन्म घेणं तर अशक्य आहे, परंतु आई मला तो अधिकार हवाय. मी भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय राहणार नाही. बेटा अरे कसं शक्य आहे? ध्रुवबाळ म्हणतो, फक्त आई तू मला एक सांग, तो देव आहे कुठे? तो देव आहे कुठे? सुनीती सहज बोलून गेली, बाळा तो देव अरण्यामध्ये जंगलामध्ये असतो. त्या एकाच शब्दावर ध्रुवबाळ अरण्यामध्ये जंगलामध्ये भगवंत प्राप्तीसाठी निघून जातो. पुढं महर्षी नारद वाटेमध्ये येतात. एक छोटासा बालक आहे 7 वर्षाचा. अरे न जाणू रस्ता चुकला, वाट चुकला, अरण्यामध्ये जंगलामध्ये काय नाही, हिंसस्त्र पशु आहेत. म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी नारद त्या ठिकाणी येतात. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 हरि नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. महर्षी नारद येतात आणि महर्षी नारद ध्रुवबाळाला उपदेश करतात. बेटा हो तू भगवंत प्राप्तीसाठी चाललास ना, तर ऐक. हो भगवंत प्राप्तीसाठी हो नारदांनी उपदेश केला. 12 अक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि सांगितलं या मंत्राचा जाप कर. ध्रुवबाळाने पुढे मधुवनामध्ये जाऊन गंगेच्या काठावर 12 अक्षरी मंत्राचा जाप केला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते
वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एका पायावर उभा राहून रात्रंदिवस भगवंताचा नाम जप ध्रुवबाळांनी प्रारंभ केला. महाराज पाहता पाहता अन्न खाणं सोडलं, पाण्याचा त्याग केला. अन्न नाही, पाणी नाही, फळांचा त्याग केला. अखंड भगवंत जाप चालू आहे. भगवान काही प्रसन्न होत नाही. ध्रुवबाळांनी विचार केला आणि शेवटी श्वासोश्वास घेणं देखील बंद केलं. एकाच वेळा श्वास घ्यायचा. ओम नमो भगवते. परिणाम सबंध ब्रह्मांडातला श्वास ऑक्सिजन एकाच वेळेस ध्रुवबाळाने खेचला. आता ऑक्सिजन जर नाही, कोविडच्या कालखंडामध्ये ऑक्सिजनचे कृत्रिम ऑक्सिजनची उणीव भासली लोकांना. ब्रह्मांडामध्ये हाहाकार निर्माण झाला. सर्व देवदेवता भगवान विष्णूकडे गेले. भगवान, तुमचा भक्त छोटासा मधुवनामध्ये, कुंजवनामध्ये तपसाधना करत आहे आणि त्याने संपूर्ण ऑक्सिजन खेचलेला आहे. महाराज पाहता पाहता भगवान प्रसन्न झाले आणि भगवान ध्रुवबाळाच्या समोर प्रगट झाले. शंख चक्र गदा पद्म ती छबी दर्शन भगवंताने ध्रुवबाळाला दिलं. माझे ज्ञानोबा गोड बोलतात, ना तरी मधुवनी ध्रुवासी गेले, जैसे कपोल शंखे शिवतली, आणि तो वेदाची मती खेळे लागला बोलू मधुवनामध्ये. भगवान प्रगट झाले, दर्शन दिलं आणि ध्रुवबाळाने पाहिलं भगवंताचं ते स्वरूप. काय बोलावं, 7 वर्षाचा बालक आहे, काय कळणार त्याला. भगवंतांनी त्याच्या गालाला कपोल नावाचा शंख लावला आणि तो 7 वर्षाचा ध्रुवबाळ वेदासारखा बोलू लागला. वेदाचे मती ठेले लागला बोलू. आलं का लक्षामध्ये? हो. योंत प्रविश मम वाचो मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवण त्वगादि प्राणान्नमो भगवती पुरुषाय तुभ्यं. भगवंताची स्तुती केली. आलं का लक्षामध्ये? भगवान प्रसन्न आहे. बेटा ध्रुव, कशासाठी एवढी कठोर साधना, कठोर तप? ध्रुवबाळाने सांगितलं, भगवान मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं, बस. भगवान बोलले, तथास. ध्रुवबाळ निघाला. परंतु भगवंताने विचार केला, हा 7 वर्षाचा यानं मागून मागून काय मागितलं? वडिलांची मांडी. भगवान म्हटले, तुला आढळ पत्तीला जा. आज ध्रुवबाळ अरण्यातून, जंगलातून परत आलेला आहे महाराज. इकडं ध्रुवबाळाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण राज्य उपस्थित आहे. सरळ आपल्या वडिलांच्या उत्थानपादाच्या मांडीवरच नाही, शेवटी उत्थानपादाने राज्याभिषेक केला. आपल्या आईचं दर्शन घेतलं, सुरूची आईचं. सर्वप्रथम तिनं पण छातीला कवटाळून ध्रुवबाळाला मिठी मारली. बेटा ध्रुव, क्षमा असावी. अनअवधानाने माझ्याकडून नको त्या गोष्टी घडल्या. ध्रुवबाळ बोलला, आई नाही, तुझ्यामुळे मला भगवंताची प्राप्ती झाली, म्हणून तुझे थोर उपकार आहेत माझ्यावर. आणि नंतर आपल्या आईला अर्थात सोनतीला देखील आणून उत्थानपादांनी ध्रुवचा विधिवत राज्याभिषेक केला आणि राज्यगादी ध्रुवबाळाला दिलेली आहे. आलं का लक्षामध्ये?
इकडं ध्रुव बाळाचा भाऊ अर्थात उत्तम, नाव जरी उत्तम असला तर हा नावाप्रमाणे नव्हता. आलं का लक्षामध्ये? हा जरा थोडासा दुष्ट दुराचारी वृत्तीचा निघाला. या उत्तमने यक्षासोबत युद्ध झालं आणि यक्षांनी उत्तमला ठार केलं. हे ध्रुवबाळाला कळालं आणि ध्रुवबाळाने पुढं आपलं सैन्य एकत्रित करून यक्षांसोबत युद्ध केलं. 1000 वर्ष हे युद्ध चाललं. 1000 वर्ष. कितीतरी यक्षाचे 60,000 पुत्र ठार केले. पुन्हा ध्रुवबाळाने. शेवटी ध्रुवबाळाचे पूर्वज स्वयंभू म्हणून प्रगट झाले आणि सांगितलं कुणाला? ध्रुवबाळाला उपदेश केला, बेटा तू साधू आहेस, तू महान भगवत भक्त आहेस, तुझा ही रस्ता नाही, ही वाट नाही. आलं का लक्षामध्ये? हिंसा करणे हा तुझं काम नाही. अरे तू अहिंसेचा पुजारी आणि तू हिंसा करतो, खून, दरोडे, युद्ध, हे तुझं काम नाही. साधूचं हे काम नाही. नायो मार्गो हे साधूना. बरं का? हा मार्ग साधूंचा नाही. ऋषिकेशानवर्तीना. ज्या मार्गावर तू चाललास ना, हा मार्ग तुझा नाही. तितिक्षायाम भगवान संप्रसिद्धी. संतांचं लक्षण अनेक अंगाने वर्णन केलेलं आहे. बर का? समशत्रू च मित्री चो तथा मानापमानयोः शीतोष्णो सर्व दुःखेषु समसंग विवर्जितो पार्थाजयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपुमित्रा तो ही सरिसा पाडू. संतांना सर्व समान आहेत. झाडाचं उदाहरण दिले माझ्या माऊलीने. एखाद्या व्यक्तीने झाड लावलं, ते झाड त्या लावणाऱ्यालाच फळं फुलं देतं का? नाही. त्याच्याकडे कोणी जाऊ, त्याला तोडणारा जरी गेला तरी त्यालाही फळं देतं, फुलं देतं, सावली देतं. तत्वत साधूंचं लक्षण आहे. मला विस्तार आधी करायचा नाही. बरं का? म्हणून स्वयंभू म्हणून सांगतात, बेटा हे आपलं काम नाही. तू संत सानिध्य कर, संत संगती कर. आणि सांगितलं संतन की संग लागली तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरे बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. होए तुम्हारे बड़े भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. होए तुम्हारे बड़े भाग रे अच्छी बनेगी. संतन के
महाराजांचे हे पद आहे दोहावले. आलं का लक्षामध्ये? कबीरदास महाराज म्हणतात संत सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर काय काय गोष्टी होतात. संतन की संग लागरी तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, कोई तुम्हारो बड़ो भागरी तेरी अच्छी बनेगी. कोणाचं चांगलं झालं. आलं का लक्षामध्ये? उदाहरण दिलंय. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, हरि सुमिरन में मन लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. बरं का? तू संत सानिध्य कर, संत संगती कर. बराचसा कथा भाग आहे. गोड उपदेश केला आणि हजारो वर्ष ध्रुवबाळाने पुढे राज्य कारभार पाहिला. आलं का लक्षामध्ये? आणि शेवटी महाराज ध्रुवबाळाने देखील या इहलोकाची यात्रा पूर्ण करून ध्रुवबाळाला नेण्यासाठी प्रत्यक्ष विमान आलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? वैकुंठावरनं ध्रुवबाळाने विमानामध्ये पाय टाकल्याच्या नंतर विमान असं निघालं आणि ध्रुवबाळाला स्वतःच्या आईची आठवण झाली. ध्रुवबाळ बोलला, थांबा. कोणाला? विष्णुदूतांना. ते म्हणते बोला महाराज. का? माझी आई. ते म्हणते महाराज तुमच्यासारख्या महान भगवत भक्ताला ज्या आईंनी जन्म दिला ती काही पाठीमागे राहील? ते समोर पहा. ते समोर जे विमान चाललंय ना ते तुमच्या आईचं आहे. अरे का लक्षामध्ये? आजही आकाशामध्ये आपण तिकटनं म्हणतो, जुनी भाषा आहे. ध्रुव तारा आकाशामध्ये चमकतो, तोच ध्रुवबाळ आहे. अरे का लक्षामध्ये? हे आढळ पद आहे. मी का बोलालो? जगा काळ खाई आम्ही माता दिला पायी, असा भगवान आपलं महान भगवत भक्त ध्रुवबाळ अढळ पदाला प्राप्त झाले. या ध्रुवबाळाचे पुत्र आहेत उत्कल. उत्कलाचे अंग अंगाचे वेन वेनाचे पृथू. बर का? पृथू महाराजांनी खूप यज्ञ केले. यांच्याच नावावरून आपल्या या पृथ्वीला पृथ्वी हे नाव पडलं. बरं का? या पृथ्वीच्या पोटी आहेत अंतर्धान, हवीरधान, प्राचीवर्गी. प्राचीवर्गी अत्यंत हिंसक होता. बरं का? या प्राचीवर्गीला नारदांनी उपदेश केला, पुरंजन व्याख्यान सांगितलं आणि याचा उद्धार केला. महात्मा विदुरांनी मैत्री ऋषींच्या आश्रमात हे पुरंजन व्याख्यान ऐकलं आणि आश्रमातून पुढे निघून गेलेले. उत्तानपादाचा दुसरा भाऊ आहे प्रियव्रत. शुकाचार्य महाराजांना राजा परीक्षितीने प्रश्न केला, महाराज हा प्रियव्रत कोण आहे? बर का? हा प्रियव्रत कोण आहे? शुकाचार्य सांगतात, राजन स्वयंभू मनुचा दुसरा मुलगा, अत्यंत वैराग्य संपन्न. राज्य करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, परंतु याचं काही मन प्रपंचामध्ये राज्यामध्ये लागलं नाही. याला स्वतः ब्रह्मदेवाने हंसावर येऊन उपदेश केला. बर का? आणि
सांगतात की तू इंद्रियांना जिंक, बर का. अरे प्रपंचात राहून देखील परमार्थ करता येतो, साध्या भाषेत सांगितलं. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्रोवारी बाह्य सदा, हो न लगती सायास जावी वनांतरा, सुखे तो घरा नारायण. ब्रह्मदेवाने उपदेश केला. या प्रियव्रत राजाने शेवटी प्रपंच केला आणि आपला मुलगा अग्नेंद्र याला राजा बनवला आणि शेवटी अरण्यामध्ये जंगलामध्ये भगवंत साधनेसाठी निघून गेला. या अग्नेंद्राच्या पोटी नाभीचा जन्म आहे. नाभीच्या पोटी वृषभदेवाला 100 मुलं झाली, बर का. आणि वृषभदेवाने विचार केला, 100 मुलं एकत्रित बोलवली आणि त्यांना विचारलं मनुष्यांच्या जीवनाचा हेतू अर्थात उद्देश काय आहे. आपल्याला हे शरीर अर्थात जीवन भगवंतांनी कशासाठी दिलेलं आहे असा प्रश्न विचारला. जीवनाचं कर्तव्य काय आहे, बर का. साधू संत बोलून गेले, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे, बर का. वृषभदेवाने 100 मुलांना उपदेश केला. मुलांनो, मी आज तुम्हाला सांगतो, मानवी जीवनामध्ये संतांची सेवा करा आणि मोक्ष धर्माचं पालन करून सद्गती प्राप्त करून घ्या, वगैरे वगैरे. एका मुलाने प्रश्न केला, पिताजी हे संत कोण आहेत? कोणाला विचारलं? वडिलांना. पिताजी हे संत कोण आहेत? तर वृषभदेवाने त्या संतांचे लक्षण सांगितलं. शम शत्रुच मित्रीजो तथा मानापमानयोः, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितो. मुक्ताबाई महाराज बोलतात, कोण आहेत संत? संत तोची जाना जोगी, संत तोची जाना जोगी, ओ संत तोची जाना जोगी, संत तोची जाना जोगी. दया क्षमा ज्याचे आगी, दया क्षमा ज्याचे आगी, रूप हरता नये मोना, रूप हरता नये मोना, रूप हरता नये मोना. संत तोची जाना जगी. मुक्ताबाई महाराज गोड आणि सुंदर ताकीच्या प्रसंगामध्ये वर्णन करतात, बरं का. वरी भगवा झाला नाम, अंतरी ओश केला कामी, त्याला म्हणून साधू, जगी विडंबना बाळ. केवळ कापड अंगावर भगवी घातले म्हणजे संत होत नाही, संन्यासी होत नाही. आलं का लक्षात? ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, तितिक्षा आहे, त्याला संत म्हणतात. आलं का लक्षामध्ये? संतांचं लक्षण समजावून सांगितलं. आणि वृषभदेवाने आपल्या 100 मुलापैकी ज्येष्ठ मुलगा भरताला गादीवर बसवलं आणि राज्याचा त्याग करून भगवंत चिंतनासाठी वृषभदेव निघून गेले. राजा भरत महान भगवत भक्त आहे. आलं का लक्षामध्ये? एक दिवस भरताने विचार केला, वडिलांनी आपल्याला गादीवर बसवलं, ते स्वतः भगवंत चिंतनासाठी निघून गेले, मग आपण काय केलं? शेवटी भरताने आपला मुलगा सुमतीला राज्यकारभार सोपवला आणि स्वतः भरत देखील कमंडल उचलून अरण्यामध्ये जंगलामध्ये भगवंत चिंतनासाठी निघून गेले. एक पर्णकोटी गंगेच्या काठावर सुंदर त्यांनी बांधली
आणि त्या पर्णकुटीमध्ये भगवंत चिंतन नामस्मरण प्रारंभ केला. कोण? भरताने, राजा भरत. परंतु आलं का लक्षामध्ये? आपल्याकडे एक वाक्य असतं रोडला, वेदांत. जर महामार्ग असेल किंवा घाटाचा रस्ता असेल, प्रत्येक ठिकाणी सूचना दिलेल्या असतील, हळू चाला, हो वळणाचा रस्ता आहे, सावधान, नजर हटी और दुर्घटना घटी. तसं भरत भगवंत चिंतनासाठी अरण्यामध्ये गेले. किंतु एक दिवस गंडकी नदीच्या पात्रामध्ये स्नान करत असताना, सूर्याला अर्घ देत असताना सिंहाने झडप मारली. त्याच गंगेच्या काठावर एक हरिण पाणी पिण्यासाठी आलेलं होतं. आता हरण हे भित्रा प्राणी आहे. जसे डरकाळी फोडली वाघाने, सिंहाने, त्याने उडी मारली आणि पाहता पाहता जशी झटक्याने उडी मारल्यामुळे ते गर्भवती असणार हरिण, त्याचा गर्भ गळून पडला पाण्यामध्ये आणि पाण्याच्या प्रवाहाने वाहत वाहत गर्भ तो भरतापाशी आला. भरताने पाहिलं, अरे बाप, गोड आणि सुंदर असणार ते हरणाचं पाडस पिलू भरताने उचललं. खांद्यावर पंचा होता, त्या पंचानं स्वच्छ केलं. इकडं तिकडं पाहिलं तर हरिण काही दिसत नाही. शेवटी ते गतप्राण झालेलं होतं. काय करावं? आई तर याची दिसत नाही, ठार झालेली आहे, गतप्राण झालेली आहे. याला कसं सोडून द्यावं? ते हरणाचं पिलू सोबत घेऊन आले पर्णकुटीमध्ये आणि दिनक्रम चालू झाला. भगवंत चिंतन करत करत त्या हरणासाठी पाणी, हराळी, गवत असे भरतजी महाराज त्याची देखरेख करू लागले. आणि ते हरिणाचं पिलू पण अंगा खांद्यावर भरतजींच्या खेळू लागलं. जिकडे भरतजी जातील तिकडे सोबत त्यांनी चालावं. महाराज एवढा लळा लागला भरतांना. उठता बसता हरिण हरिण हरिण. आणि पाहता पाहता असा क्षण आला की अंत वेळ येऊन टेकली. आजारी आहे, आपल्या आसनावर पडल्या पडल्या भगवंत चिंतन आहे. त्या हरणाचं पिलू उड्या मारते अंगा खांद्यावर, तोंडांना हो आपल्या जिभेने चाटते. परंतु आता शेवटी ते प्राणीच आहे. पर्णकुटीच्या समोर प्रांगणामध्ये डोळ्यासमोर उड्या मारणार त्या हरिण पडल्या पडल्या भरतजी पाहत आहे. परंतु त्या हरणाच्या पिल्यानं एक दुसरा हरणाचा कळप पाहिला आणि शेवटी त्या कळपामध्ये मिक्स होऊन खेळत खेळत ते कळपासोबत निघून गेले. इकडे भरतजी, माझा हरिण, माझा हरिण, कुठं असं हरिण येईल का नाही, दूर तर गेलं नाही का, ध्यान लागलं. आणि शेवटी भगवंत चिंतन, हरी हरी न म्हणता हरिण म्हणून देह त्याग केला. परिणाम नाथबाबा बोलले, जर भरत राजा हरणी गर्भा गेला, झाला तो घातला वासनीने, घाला तो घातला वासनीने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. अरे बाप, घाला तो घातला वासनीने. परंतु राजा भरताला हरणाचा गर्भ प्राप्त झाला, जन्म झाला हरणाचा. परंतु स्मृती कायम आहे. भरताने विचार केला, आपण ज्याच्यासाठी अरण्यामध्ये आलो, राजाचा त्याग केला, आपल्या पदरात काय पडलं. शेवटी त्या हरणाने अन्न नाही, पाणी नाही, सर्वस्वाचा त्याग केला. काही दिवसामध्ये प्राण त्याग केले. पुढे ते हरिण अंगरीस गोत्रामध्ये आलं का लक्षामध्ये, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले. त्यांचं नाव ठेवलं जड भरत. कारण जन्माला आले तेव्हापासून ते कोणालाच बोलले नाही. आता बोलायचंच नको, एक म्हणजे पुढला घटनाक्रम होणार नाही, धोका नको, बोलायचं नाही.
मग घरातल्यांनी सांगितलेले काम फक्त करावी. उठ म्हटलं उठावं, बस म्हटलं बसावं, सांगेल ते काम करायचे, परंतु बोलायचं नाही. शेवटी महाराज एक दिवस यांना घरच्यांनी म्हटले हे कोण्याच कामाचं नाही, केवळ तुकडे मोडतो. घराच्या बाहेर लावलं, हकालून दिलं. जिकडे रस्ता दिसेल तिकडे निघाला, जिकडे रस्ता दिसेल तिकडे. त्याच रस्त्यावर पाठीमागून राजाची पालखी येऊ लागली. आणि योगायोग असा होता, पालखीला असणारी जी भोई आहे, भोई, त्या बोह्यापैकी पालखी वाहणाऱ्यापैकी एक भोई आजारी होता बरं का. सेवकांनी इकडे तिकडे पाहिलं तर आपलं जड भरत अरण्यामध्ये जंगलामध्ये निघालेला आहे. तर वाटेमध्ये भिल्लांनी पकडून नेलं. कुठं? नरबळी देण्यासाठी महाकालीला. कालीच्या नेऊन, कारण भिल्लांना पुत्र संतती नव्हती, मुलगा झाला नवस, हा भेटला नरबळी. परंतु कालिकी देवीने विचार केला, हा महान साधू आहे, याचा जर नरबळी आपल्या समोर झाला अनर्थ होईल. देवी प्रगट झाली आणि त्या जड भरताची सोडवणूक त्या ठिकाणी देवीने स्वतः केली. पुढे हा रस्त्याने पुढे निघाला आणि पाहता पाहता वाटेने जाता जाता पाठीमागून राजाची स्वारी आली. राजा रहुगण, बोही आजारी आहे म्हणून सेवकांनी याला चौथा बोही म्हणून आणून लावलं. हा जड भरत वाटेनं चालताना खांद्यावर पालखी, पायाखाली मुंगे येईल, किडे येतील, मरतील म्हणून उडी मारायचा, खाली बघून चालायचा. तेव्हा रघुनाने विचारलं, अरे काय रे बाबा, हे असं का होतंय? कारण झटका बसायचा ना पालखीला. सेवकाने सांगतो, महाराज नवीन एक सेवक लावलेला आहे, तो उड्या मारीत चालतोय. पालखी टेकवली, आपलं वरतूनच रघुनाने विचारलं, का रे बाबा, दष्टपुष्ट दिसतो, मजबूत शरीर आहे, आणि असा का? कोण आहेस तू? हा, माझं वजन तुला सहन होत नाही का? जेव्हा विचारलं महाराज, या रघुनाला देखील माझ्या भरताने उपदेश केला, राजन कोणाचं वज या देहाला? अरे नेमकं कोणाचं वज आहे? तू म्हणतोस ना कोण आहेस? नाहम मनुष्यो न च यक्ष देव चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी मनुष्य नाही, यक्ष नाही, देव नाही, देवता नाही, अरे मी तर ते परब्रह्म आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शेवटी रघुनाने विचार केला, हे सामान्य कोणी दिसत नाही. पालखी टेकवली आणि या भरताने रघुनाला भावगीतेचा उपदेश केला. पुढं या भारतवर्षामध्ये 3 भरत झाले बरं का. एक दशरथ नंदन भरत, भागवतात आलेले हे जड भरत, आणि तिसरा शकुंतला भरत. आणि या भारताच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत हे नाव आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. बरं का राजन, शुकाचार्य सांगतात, राजन ऐक, 7 दीप आहेत. त्या 7 दीपामध्ये एक जम्बो दीप आहे. जम्बो या दीपा माझी एक पंढरपूर गाव. एका दीपामध्ये 8 उपदीप आहेत. हो, 8 उपदीप. आणि एका त्या उपदीपामध्ये जम्बोदीपात 9 वर्ष येतात. त्या 9 वर्षामध्ये एक भारत वर्ष आहे, अर्थात आपला हा देश. राजन, हे दीपाचं चिंतन करत असताना
पाताळ, स्वर्गलोक, सप्त पाताळाचं चिंतन केलं, 3 लोकांचं चिंतन केलं अलग लक्षामध्ये. आणि हे करत असताना पुढं नरकाचं चिंतन आलेलं आहे. 28 प्रकारचे नरक सांगितले. मला वाटतं आपण ते चिंतन करण्याची आवश्यकता नाही. राजा परीक्षित शुकाचार्याने विचारलं, महाराज हे नरक म्हणजे काय? हा कोणता देश आहे का काय आहे? तेव्हा 28 प्रकारचे नरक सांगितले. बर का? मग तम्मिश्र, अंध तम्मिश्र, रौरव वगैरे अशा नरकाचं वर्णन केलेलं आहे. जे लोक दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, महापापी आहेत, ज्यांनी ब्रह्म हत्येसारखं पातक केलेलं आहे, त्यांना नरकाची प्राप्ती होती असं सर्वसाधारण चिंतन केलेलं आहे. आणि राजन, यातून सुटण्याचं यातून एकच प्रायश्चित आहे. भगवंताच्या ठिकाणी आपलं हे मन एकाग्र करणे, त्याचं सतत नामस्मरण करणे, त्याचं चिंतन करणे. सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सततम कीर्तयन्तो माम ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. किती दुष्ट दुराचारी जरी व्यक्ती असला बर का, आणि त्यानं जर भगवंत चिंतन केलं तर तो व्यक्ती महापापी जरी असला तरी भगवंत चिंतनामुळे या पापातून तो मुक्त होतो. उदाहरण सांगितलं राजा परीक्षितीला अजामेळ व्याख्यानाचं. मला वाटतं हे अजामेळ व्याख्यान आपण उद्याच्या सत्रामध्ये प्रारंभ करू. आणि आजची ही कथा या ठिकाणी आपण विश्राम करू. उद्या आपल्या कथेचा 4था दिवस आहे. आलं का लक्षामध्ये? उद्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आपल्याला करायचा कथेच्या शेवटी. त्याचं नियोजन आपण करणार आहात. आजची कथा याच ठिकाणी आपण विश्राम करू. उद्याच्याला बरोबर 3 वाजता कथेला प्रारंभ करू. चला, हरई नमः, हरई नमः, हरई नमः. पुंडलिका वरद हरी विठ्ठल, गोपाल कृष्ण भगवान की, शुकाचार्य महाराज के, श्रीमद् भागवत महापुराण की जय. जय श्री राधे श्याम द्वारिकाधीश भगवान की. भजन गाय.